काय तुम्हाला पण शिकायची इथे मच्छी फ्राय? तर चला गाईस, सगळ्यात पहिले इथे मी अद्रक ॲड केलेले आहे. अद्रक थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये ॲड केलेले. त्याच्यानंतर हिरवी मिरची ॲड करणार आहे, लसूण ॲड करते, कोथिंबीर ॲड करणार आहे, थोडंसं लिंबाचं रस याच्यात ॲड करणार आहे मी. त्याच्यानं चांगलं आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. नंतर मी एका भांड्यामध्ये टाकलेले आहे. नंतर मी इथं आमसूलचा रस टाकलेला आहे, थोडंसं हळद पावडर याच्यात ॲड करणार आहे. हळद पावडर झाल्यानंतर इथे मी थोडंसं मिरचीचं पावडर ॲड करणार आहे. थोडंसं मी टिक्का मसाला ॲड केलेला, थोडंसं इथे मी फूड कलर पण ॲड केले. त्यानंतर मी इथं थोडंसं धनिया पावडर ॲड केलेले आहे. त्याच्यानंतर जिरा पावडर पण मी इथे ॲड करून घेणार आहे. त्याच्यानंतर मी इथे सवयीचा हा फिश मसाला फ्राय टाकणार आहे. हे आपण पूर्ण मसाल्याच्या ॲड करून घेऊया. ॲड झाल्यानंतर हे सगळं मिश्रण आपण तयार करून घेऊया. एकजूट करून चांगल्या पद्धतीने हे मिक्स करून घेऊया. लास्टला मी इथं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर मी ही इथं फिश घेते. फिशवर पूर्ण मसाला चांगल्या पद्धतीने लावून घेणार आहे. तर हे सगळं आपण मिश्रण झाल्यानंतर इथे लास्टला मी इथे फिशवर थोडंसं लिंबूचा रस टाकणार आहे. नंतर मी हे झाकण लावून घेणार आहे. त्याच्यानंतर इथे मी रवा ॲड केलेला आहे. रवा ॲडनंतर मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ पण ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर मी थोडंसं इथे मीठ पण घालणार आहे. मीठ टाकल्यानंतर इथे मी थोडंसं लाल मिरची पावडर पण टाकणार आहे. पावडर टाकल्यानंतर आपण इथं थोडासा फिश मसाला आपण घेतलेला होता तो आपण याच्यात ॲड करणार आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर इथे मी तवा गरम करणार आहे. तव्यावर इथे थोडंसं तेल टाकणार आहे. तेल गरम झाल्यानंतर मी इथं थोडंसं जिरं ॲड करणार आहे. त्याच्यानंतर मी हे रव्यामध्ये माझे फिश पूर्ण मी मसाला लावून घेणार आहे त्याच्यावर. त्याच्यानंतर हे आपण फ्राय करण्यासाठी टाकलेले आहे. तर 10 मिनिटासाठी आपण याला चांगलं फ्राय करून देऊया. त्याच्यानंतर आपली ही फिश रेडी होणार आहे. ही आपली फिश अशी काही दिसणार आहे. नंतर याला आपण पलटून घेऊया. चांगल्या प्रकारे ही फिश फ्राय झालेली आहे. दोघी बाजूने आपण फ्राय करून घेऊया. चांगल्या प्रकारे हे फ्राय झालेली मच्छी त्याच्यानंतर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊया. कशी वाटली ही माझी रेसिपी नक्की सांगा मला.